खुसखुशीत मोदक आणि करंज्या करण्यासाठी पॅनमध्ये अर्धा चमचा तूप गरम केलं, त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस भाजून घेतली, 2 कप डेसिकेटेड कोकोनट, 1 कप गूळ चांगला मिक्स करून घेतला, थोडीशी वेलची पूड, थोडंसं जायफळ घातलं, चांगलं एकजीव करून घेतलं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली. पिठासाठी 1 कप मैदा, 1 कप गहूचं पीठ, अर्धा कप रवा आणि कडकडीत 3 चमचे तेलाचं मोहन घातलं. मऊसूत असं पिठाचा गोळा मळून ठेवला. आता इथे सारणामध्ये अर्धा कप गरम दूध घातलं, म्हणजे करंजी मोदकमधून सारण बाहेर पडणार नाही. अर्ध्या पिठाची पातळ चपाती लाटून घेतली, त्यातून बारीक बारीक पुऱ्या काढून घेतल्या आणि त्याचे बारीक बारीक मोदक बनवून घेतले. इथे गहू आणि मैद्याचे मोदक तयार आहेत. आता हे मोदक मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं खरपूस होईपर्यंत तळून घेतले. बाकीच्या उरलेल्या पिठाचे बारीक बारीक गोळे केले, त्यातून करंज्या भरून घेतल्या आणि करंज्यांना सुद्धा मीडियम फ्लेमवरती चांगलं तळून घेतलं. उरलेल्या सारणाचे लाडू बांधून घेतले. इथे आपले करंज्या, लाडू आणि मोदक तयार झालेले आहेत. आवडले तर लाईक करायला